नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अभि आता रागिणीला म्हणत असतो की आई, आम्हाला तुझ्या विरोधात जायचं नाही आहे, पण बाबांना जेलमध्ये जावं लागले हे मला पटत नाही आहे. त्यांनी काहीही केलेलं नाही आहे, मग ते जेलमध्ये का जातील? हे बघ, तू त्यांचा जामीन करून आण, त्यांना काही करून सोडवून आण. तेव्हा रागिणी म्हणत असते, अभि तू शांत हो, बरं तू शांत हो, हे घे पाणी घे आणि तू जरा शांत हो. तेव्हा इथे अभि पाण्याचा ग्लास आपल्या हातामध्ये घेतो आणि पुन्हा तो बाजूला ठेवून देतो. रागिणी म्हणत असते, काय रे, काय झालं अभि? आता आईच्या हातचं पाणीसुद्धा पिणार नाही आहेस का? तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आई, हे बघ, बाबा किती प्रामाणिक आहेत ते आपल्यालासुद्धा माहिती आहे. ते कधी अशी चूक करूच शकत नाही. त्याच्यामुळे तू बाबांना हा जो काही त्रास दिलायस ना, ते मला पटत नाही आहे. बाबांना काही चूक न करता त्यांना जेलची हवा भोगावी लागते, हे मला आवडणार नाही आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, मग काय करणार होते मी? सांग ना, काय करणार होते? हे भूमी आणि आकाश दोघंजणं माझ्या मागे हात धुवू लागले होते. ते दोघंजणं पोलिसांना घेऊनसुद्धा ॲक्टिव्ह झाले होते. पोलीससुद्धा आता आपला शोध घेत होते, म्हणजे ज्यांनी आकाशला बोटीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, बॉम्ब ब्लास्टमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हात धुवून मागे होते. ते आपल्यापर्यंत पोचले असते आणि म्हणूनच त्यांची दिशाभूल करण्यासाठी, त्यांचा फोकस हलवण्यासाठी हे मी सगळं केलं. आणि तुझे बाबा पण काही साधे भोले रे, त्यांना कळतसुद्धा नाही की या प्रकरणामधून कसं बाहेर पडायचं असतं, आणि म्हणूनच तर मी हे सगळं केलं. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आणि तुम्ही इथे कशाला आलायत वरती? वकिलांना फोन करायला आलायत ना, तुम्ही बोललात ना बाबांचा जामीन करायचं आहे म्हणून, मग वकिलांना फोन करा ना. तेव्हा रागिणी म्हणत असते, तू काय बोलतेस ग? नवरा माझा आहे ना, माझा नवरा जेलमध्ये गेला आहे ना, मग आता त्यांना कधी बाहेर काढायचं कधी नाही हे माझं मी ठरवणार ना. तू मला शिकवायचं नाही, कळलं ना? तुझा मेंदू जास्त चालवायचा नाही. आणि हे मी कुणासाठी केले? माझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठीच केलं आहे ना. कारण जर मी असं केलं नसतं ना, तर मी आणि तुझा नवरा, आम्ही दोघेजणही आता जेलमध्ये असतो. त्याच्यामुळे मी आता माझाच विचार करणार आणि त्यानंतर तुझ्या नवऱ्याचासुद्धा विचार करते, हे लक्षात ठेव. आता तुम्ही दोघंजणं जा बरं. माझा नवरा आता माझ्यापासून दूर झाला आहे, तो विरह मला सहन होत नाही आहे. त्याच्यामुळे आता मला रडायचं आहे, दुःखी व्हायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी रडेन ना, तेव्हा तुम्हाला दोघांना असं दाखवायचं आहे की मी खरोखर रडते. राजारामच्या जाण्याचं मलासुद्धा खूप जास्त दुःख आहे, असं सगळ्यांना कळलं पाहिजे. तेव्हा इथे पौर्णिमेला तर रागिणी म्हणत असते, ए इकडे ये, तुझा मेंदू खूपच जास्त चालतो ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी आता जे काही नाटक करणार आहे ना, तेव्हा तुम्ही दोघांनी असं अजिबात दाखवायचं नाही की या सगळ्याची सूत्रधार मी आहे. तुम्ही असं दाखवायचं की राजारामच्या जाण्याचं मला खूप दुःख झालं आहे आणि तुम्हीसुद्धा मला आधार देत आहे, मला शांत करण्याचा प्रयत्न करताय, असं दाखवायचं की तुम्हालासुद्धा त्रास होतो आहे, कळलं ना? तेव्हा इथे रागिणी पौर्णिमेला म्हणते, आणि तू ग हे डोळे वटारून जे माझ्याकडे सारखी सारखी बघत असतेस ना, मी तुला आहे ना सहजासहजी सोडणार नाही. हे तुझे 2 डोळे आहेत ना, ते असे खेचून बाहेर काढेल आणि तेव्हा तुला कळेल माझ्यावरती कसे डोळे वटारतेस ते, कळलं तुला? तर इथे रागिणी आता आपल्या नाटकाला सुरुवात करते. राजाराम राजाराम म्हणून ते रडायला सुरुवात करते. तर इथे भूमी म्हणत असते, आकाश काय झालं तुला? आत्ता आपण आजीला समजावलं ना, आणि पुन्हा तू आता तसाच विचार करायला लागलास. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी बघ ना, म्हणजे राजा काका असा माणूस आहे ना, जो कुणाला त्राससुद्धा देत नाही. तो ऑफिसपासून अगदी फॅक्टरीपर्यंत सगळ्यांबरोबर अगदी एकदम छान वागतो, मैत्रीप्रमाणे वागतो. तो कधीही बॉस आहे असं वागतच नाही. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत त्याने जे काही काम केले ना, सगळं प्रामाणिकपणे केलं आहे गं. म्हणजे खरं ते खरं, त्याला एखादी गोष्ट नाही पटली ना, तर तो त्याच्यासाठी लढतोसुद्धा. आणि तो असं काही करेल मला वाटत नाही आहे. लहानपणापासून मी त्याच्या खांद्यावरती खेळून मोठा झालो आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की मला असं वाटतंय ना आकाश, की आपण जाऊया ना राजा सरांना भेटायला हवं. त्यांनासुद्धा काहीतरी बोलायचं असेल ना, आपली बाजू मांडायची असेल. त्यांना इथे काही बोलताच आलेलं नाही आहे. तेव्हा आपण तिथे जाऊन त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी जरा बोलूया, म्हणजे त्यांना काही सांगायचं असेल तर ते आपल्याला सांगतील. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, एवढं सगळं होऊनसुद्धा तू किती शांतपणे बोलतेस गं, किती व्यवस्थित विचार करतेस. मला असं वाटते की आपण तेच करूया, आपण जाऊन राजा काकाला भेटूया. तेव्हा भूमी म्हणते, पण तोपर्यंत आपण कुणाला काही सांगायचं नाही आहे. कारण का, आपण त्यांना भेटायला जाणार आहोत हे जर त्या व्यक्तीला कळलं, ज्या व्यक्तीने राजा काकांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे, तर ती सतर्क होईल आणि पुन्हा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आपण आता कुठे जातोय कुठे नाही हे कुणालाही सांगायचं नाही, कारण ते कुणालाच कळता कामा नाही. तेव्हा इथे आता वेदांगी येते रागिणीच्या रूममध्ये. रागिणी खात बसलेली असते, पण तिला बघितल्यानंतर लगेचच काजू बदाम हे लपून ठेवते. तेव्हा वेदांगी म्हणत असते की मावशी तुम्ही रडू नका, हे बघा तुम्ही त्रास करून घेऊ नका. तेव्हा इथे रागिणी म्हणते, मग मी काय करू सांग ना, हे जेलमध्ये जाऊन बसलेत,
तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते की आकाश आहे ना, आकाशने आता राजकाकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नसुद्धा सुरू केलेले आहेत. मी त्यांना आता बोलताना बघितलं, भूमी आणि आकाश दोघांनासुद्धा. पण भूमी आकाशला काय सांगत होती तुम्हाला माहिती आहे? आपण कुठे जातोय, आपण काय करतोय हे सध्या तरी कुणाला सांगायचं नाही आहे. नाहीतर जी व्यक्ती आहे ना, जी राजकाकांना त्रास देण्याचा प्रयत्न करते, तिला सगळं काही कळेल. म्हणजे बघा ना, आता हा आकाश संपूर्णपणे त्या भूमीचंच ऐकायला लागलं आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, म्हणूनच तुला म्हणते की आकाशच्या मनामध्ये तुझी जागा निर्माण कर आणि त्याला तुझ्या मुठीमध्ये ठेव. तरी ते भूमी आणि आकाश आता दोघंजण आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि हे बघ, मी कधीच राजकाकाचा वाईट विचार करणार नाही, तुलासुद्धा माहिती आहे ना, प्लीज माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करू नकोस. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश मला माफ कर, मगाशी मी तुला वाटेल तसं बोलले ना. तेव्हा आकाश म्हणतो नाही, मला अजिबात राग आलेला नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते माहिती आहे आकाश, तू माझा आणि यांचा विचार करशील ना, तू चांगलाच करशील. तुझ्या मनामध्ये आमच्या दोघांबद्दल कधीही वाईट विचार येणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते पण तू काळजी करू नको, मी सुद्धा प्रयत्न करेन आणि यांना लवकरात लवकर बाहेर काढून आणेन. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की हे बघ आत्या, तू काळजी करू नको, राजकाकाला काहीच होणार नाही आहे. जर त्याची काही चूक नसेल ना, तर मी त्याला लगेच घरी घेऊन येईन. तेव्हा रागिनी म्हणत असते हे बघ आकाश, तू जे काही करशील ना, प्लीज मला विचारून कर. तू आता काही ठरवलेस का? तेव्हा आकाश भूमीकडे बघतो आणि म्हणतो नाही आत्या, मी काही ठरवलेलं नाही आहे. तरी ते आकाश आता भूमीने सांगितल्याप्रमाणे रागिनीला सुद्धा सत्य सांगत नाही की राजकाकाला भेटायला जातोय म्हणून. तेव्हा इथे आकाश म्हणतो बरं चल आत्या, आम्ही निघतो आता, तू जरा आराम कर. तेव्हा भूमी म्हणत असते आणि हे बघा मॅम, तुम्ही आता वेळेवरती खाऊन घ्या, तुम्हाला औषधंसुद्धा घ्यायची आहेत ना, जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं भूमी म्हणते. तरी ते वेदांगी म्हणत असते बघितलं ना काकू तुम्हीसुद्धा, आहो म्हणजे आकाश आहे ना, तो भूमीच्या मुठीत आहे पूर्णपणे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते अगं, तो भूमीच्या मुठीत असला ना तरीसुद्धा तू सुद्धा आता आकाशला तुझ्या मुठीमध्ये ठेवायला बघ. तरी ते भूमी आता आकाशला म्हणत असते की बरं झालं तू रागिनी मॅडमला आता सध्या तरी काय सांगितलं नाही आहेस, आपण नंतर त्यांना सगळं सांगूच. तरी ते भूमीला आता आईचा फोन आलेला असतो. ती म्हणते थांब आकाश, आईचा फोन आला आहे. भूमी म्हणते आई बोल ना. तेव्हा इथे आता नीलांबरी म्हणत असते की हे काय गं भूमी, त्या राजा सरांना जेलमध्ये टाकले असं कळलं मला, त्यांना का गं जेलमध्ये टाकलं असेल, त्यांनी काही गुन्हा केला आहे का? तेव्हा भूमी म्हणते नाही ग आई, तू नको असं विचारू, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे, पोलिसांचा काहीतरी गैरसमज झाला आहे म्हणून राजा सरांना पकडून घेऊन गेलेत. पण आता आकाश आहे ना, तो सोडवेल त्यांना आणि रागिनी मॅडमसुद्धा आहेत. तेव्हा नीलांबरी म्हणत असते हो ग, ते सगळं बरोबर आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आई तू का फोन केला होता सांग ना. नीलांबरी म्हणते की ते भानुशाली वकील आहेत ना, ते घरी येणार आहेत, तू सुद्धा येणार आहेस ना घरी, हे बघ त्यांना तुला भेटायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते का, त्यांना मला का भेटायचं आहे? तेव्हा इथे नीलांबरी म्हणते आता मला काय माहिती, पण तू एक काम कर, तू येशील ना. तेव्हा भूमी म्हणते मी येते, पण 2-3 तास लागतील मला यायला. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते ठीक आहे ना, ठीक आहे, पण तू ये, कारण तुझ्या बाबांना माहिती आहे ना, त्यांच्यासाठी हे लग्न खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तर इथे नीलांबरी म्हणत असते की येते या भूमी, 2 तासामध्ये येते. तेव्हा इथे भानुशाली वकील म्हणत असतात ठीक आहे, तोपर्यंत मी इथेच बसून त्यांची वाट बघतो, तुम्ही आता भावी जावयाची काहीतरी खातिरदारी करा. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते हो करते ना, काय करू, चहा आणि बिस्किट देऊ का? तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की चहा बिस्किट नको आहे, फक्त चहा चालेल. तेव्हा इथे आता आकाश भूमीला विचारत असतो की कुणाचा फोन होता, आईचा फोन होता का, आणि भानुशाली वकील यांच्याबद्दल काय बोलत होते. तेव्हा इकडे आता भूमी गप्पच बसते आणि आकाशला काय सांगावं काय नाही याचा विचार करत असतानाच तिथे आता अथर्व आणि मानसी दोघंजणे येतात. तेव्हा आकाश म्हणतो की अथर्व कुठे बाहेर चाललायस का? तेव्हा अथर्व म्हणतो हो माझं काम आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अथर्व, आत्याला जरा बरं वाटत नाही आहे, थोडा वेळ तू तिच्याबरोबर थांबला असतंस तर बरं झालं असतं. तेव्हा इथे लगेचच अथर्व म्हणतो माहिती आहे मला सगळं कळतं आहे आणि माझे बाबा जेलमध्ये गेलेत ना, त्याचं दुःख मलासुद्धा आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे राजा काका आकाशला म्हणत असतात की आकाश तू बोल ना, की तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्यानेच मला बरं वाटेल रे. तेव्हा आकाश म्हणतो राजा काका तुझ्या बाजूने एकतरी पुरावा असेल ना, काहीतरी सांग ना मला. तेव्हा इथे लगेचच राजा काका म्हणतात अरे कसला पुरावा देऊ मी, मला काहीच कळत नाही आहे, पुरावे तरी हवेत ना. तेव्हा भूमी म्हणते मी शोधेन पुरावे, पण तुम्ही मला सांगाल का? तर इथे आता भानुशाली वकील म्हणत असतात की हे बघा मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, पण तुम्ही कराल ना माझ्याशी लग्न? तेव्हा इथे आता सगळं काही विचारून झाल्यानंतर आकाशला आता संशय आलेला असतो. तो म्हणत असतो की मानसी, भूमीच्या मनामध्ये
भानुशाली यांच्याबद्दल फिलिंग्स तर आल्या नसतील ना. तेव्हा इथे भूमी आता मानसीला सगळं सांगते की ॲडव्होकेट भानुशाली यांनी तिला प्रपोज केलेलं आहे. तेव्हा मानसी म्हणते, ताई त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये फिलिंग्स तर नाही आहेत ना. तेव्हा मानसीने असं विचारल्यानंतर भूमी आता विचारातच पडते, काय बोलावं काय नाही या गोष्टीचा विचार